तर सध्या देशामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी आणि महाराष्ट्रामध्ये चांदा ते बांदा बांगलादेशींना शोधून अटक करण्याची मोहीम सुरू आहे। नाशिक पोलिसांनी देखील विशेष मोहीम राबवत 8 बांगलादेशींना अटक केली आहे। मात्र ही कारवाई करताना पोलिसांनी स्वतः बांगलादेशी कामगारांचा वेश धारण केला। कशी होती ही कारवाई ऐकूया स्वतः पोलिसांच्याच तोंडून। गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला जी माहिती मिळाली की एका कन्स्ट्रक्शन साइटवर बांगलादेशी नागरिक आहेत असल्याची शंका आहे, त्याची खात्री करण्यासाठी मी व माझी सर्व टीम त्या ठिकाणी वेषांतर करून सुपरवायझर, असिस्टंट सुपरवायझर आणि मजूर असे वेषांतर करून आम्ही त्या ठिकाणी 4 दिवस ट्रॅक केला त्या लोकांचा। ज्यावेळेस आम्हाला ती खात्री पडल्यानंतर आम्ही सदर इस्मांना ताब्यात घेतले। तुम्ही साइटवर जाऊन प्रत्यक्ष काम करायचे की केवळ रेकी करत होते, पाहणी करत होते? ज्यांनी मजुराची वेशभूषा केलेली होती ते लोक ॲक्च्युली त्या ठिकाणी काही काम करायचे, त्यांच्यामध्ये मिक्स झाले आणि सुपरवायझर म्हणून आम्ही त्या ठिकाणी फिरत होतो, त्यांच्यावर लक्ष ठेवत होतो। पण जे दुसरे कामगार होते तुमच्याबद्दल त्यांना संशय नाही आला? संशय आला नाही, कारण ते बाहेरगावचे असल्या कारणाने त्यांना ते ओळख पडली नाही। आणि तुम्हाला कशी खात्री पडली की हेच सर्व बांगलादेशी नागरिक आहेत? माझे जे गुप्त बातमीदार होते ते सुद्धा आमच्यासोबत असायचे, ते लेबर कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यांना त्या लोकांची लँग्वेजवरून समजलं की बांगलादेशी आहेत। आपल्या हातात बांगलादेशी काही कागदपत्र दिसत आहेत, हे नेमके काय दर्शवत आहेत? हे जे डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत याची आम्ही आता तपासामध्ये खात्री करीत आहोत की खरोखर आहे। असे किती लोकांकडून मिळाले? असे आम्हाला 3 लोकांकडून मिळाले। तुम्ही काय भूमिका बजावली? मी कामगाराच्या भूमिकेत होतो आणि रंगकाम करणारा कामगार होतो मी। त्या टाईपचं आम्ही वेश परिधान केलेलं होतं। आमचं काम झालं पाहिजे अशी आमची त्यामागं भावना होती आणि ज्यातून आमचं पोलिसांचं मनोबल नाव झालं पाहिजे अशी आमची भावना होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।